मंडळी आपला भाऊ आला सकाळी धुवायला म्हणजे क्लास. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर कसे आहेत तुम्ही? तर आता आपण मस्त उठलो म्हणजे असं झालं की लेट उठलो आज आपण, कारण की आज असं उठलो की वर्कआउटला सुद्धा टाईम नाही आता, कारण रात्रीच एडिटिंगला जास्त टाईम होऊन गेला, त्याच्यामुळे सकाळी जाग आली नाही. तर आता मस्त उठलो जे फ्रेश बिश होऊ, आंघोळ करू डायरेक्ट, मग चहा नाश्ता घेऊ तर दुकानावर जाऊ. चला. तर मग आता आपलं सगळं झालं, आंघोळ बिंगळ चहा बी पिऊन घेतली. मग आता डायरेक्ट आपलं दुकानावर असं आहे की आज बराच वेळ होऊन गेला आहे. चला आता 9 वाजेचा टाईम राहतो, 9:15 वाजून गेले. आता चला पटापट उघडूत, साफसफाई करूत. तर आता दुकानात येऊन लागलो, साफसफाई सगळी झाली, सगळं काही करून तर आता आपण म्हणजे ऐरण थोडे बी घासून घेतले. तर आता आपण स्वामी चरित्रांचे 3 अध्याय वाचून दिवस अध्याय. आपले आजचे 3 अध्याय झालेत कम्प्लीट. तर चला बोला. श्री स्वामी समर्थ. ते राहिले गुरु. तर मंडळी आता मस्त आपण जातोय वॉशिंग सेंटरला. तर विषय असा झाला की दादा बाहेर गावी गेला आहे, त्याच्यामुळे आज वॉशिंग सेंटरची जबाबदारी आपल्याकडे. तर आज 2 जबाबदाऱ्या, एक म्हणजे आपल्या शॉपची बी, ज्वेलर्सची बी, ना आज याची बी. त्याच्यामुळे आता आपलं आलेलो आहे, पण ट्रॅक्टर तर काही दिसत नाही, कारण दादाचा फोन आला होता की आलेलं आहे बजा, पण अजून काय ट्रॅक्टर आलेलं नाहीत. तर चला विचारून बघूत काय, मग समजेल. भावांना अजून तसं काय पप्पांना माहिती नाही होतं की बुवा ट्रॅक्टर येणार आहे का काय. तर ते फक्त कस्टमरचा दादाला फोन गेलेला होता, दादाने मला सांगितलं की आलं आहे, पण इथं काहीच नाही आलेलं आहे अजून ट्रॅक्टर. त्यामुळे आता बघूत थोडी वाट, मग येऊ देऊ ट्रॅक्टर वॉश करूत, मग निघूत दुकानावर. जसं आल्या गाड्या तशी आवाज लागत जात जाईल. आपलं ट्रॅक्टर येऊन लागलं आहे, तर आता फटक्यात वॉश करूत. चला आपला भाऊ येऊन लागला आहे मस्त वॉशिंगला. तर भाऊचं ट्रॅक्टर बघू शकता तुम्ही. भाऊ कशासाठी चालतं रे आपलं ट्रॅक्टर? पेरणीसाठी. काय पेरता? सगळंच डायरेक्ट त्यांचं शेतात बितात सगळं पेरणीसाठी चालतं हे ट्रॅक्टर. आपल्या याचं नाव काय? हां, आपला सुगरण का? श्रीराम ॲग्रो असं आहे का? सर्व्हिस. तर भाऊकडे सगळ्या सर्व्हिस दिल्या जातात पेरणीच्या, तर नक्की विजिट द्या इथं. तर चला आता भाऊचा फटाफट ट्रॅक्टर वॉश करून देऊत, मग निघूत.
भाऊचं ट्रॅक्टर धुतलं गेलंय. तर आपण भावाला विचारू की कसं चालली सर्व्हिसिंग. भाऊ तुझी ट्रॅक्टरची सर्व्हिसिंग कशी केली? काहीच भाऊ काय वांधा नाही. एक नंबर सर्व्हिस भाऊ, एक नंबर ट्रॅक्टर टोटल डायरेक्ट वाटलं नाही काय नाही भावाचं डायरेक्ट ट्रॅक्टर आहे. आणि भाऊ बी भेट सर्व्हिस द्या लवकर. आणि भाऊ बी सर्व्हिस मस्त देतो. कारण की भाऊचं प्रत्येक शेतात प्रत्येक वस्तू पेरणीचं चालतं त्याचं. तर प्रत्येक म्हणजे विजिट द्या तुम्ही कुठंही येईल. हे भाऊचं ट्रॅक्टर आहे, मिनी ट्रॅक्टर आहे, पण काम बाकी एक नंबर करतो. तर चल भाऊ, धन्यवाद. तर चल भाऊ. अच्छा ठीक. तर मंडळी आता आपण मस्त केंद्रात आलो होतो. केंद्रात दर्शन घेतलं गेलं. केंद्रातला ब्लॉग शूट नाही करू शकलो कारण की तिथं असं वॉर्निंग दिलेली की आतमध्ये असं व्हिडिओ किंवा फोटो काढायचे नाही. तर आपण त्याचं उल्लंघन नाही करू शकत कारण की तसे शेवटी ते स्वामी भक्तांनीच लिहिलं आहे. ते म्हणजे स्वामींच्या इच्छेनेच जे झालं आहे. त्याच्यामुळे तिथं त्यांना बिना विचारायचं काहीच करायचं नाही. तिथं वॉर्निंग होती आपण म्हणून तिथं हे केलं नाही. तर आता मस्त दर्शन घेतलं गेलं आहे. आता निघूत घरी. तर भावांनो, आपण थोडं इकडं बाजूच्या घरात आलो होतो कारण आपल्याला थोडंसं ते आपलं जे आपलं ब्रह्मांड नायक आहे, जगत पालक श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांच्यावर मला एक रील बनवायची होती. म्हणजे ते त्यांचा संस्कार कसे त्याच्यावर मला एक असं शब्द होता त्यांचा, तो बनवलाच आहे मी रील. तर ती लवकरच आपला इन्स्टा अकाउंट अपलोड करेल. तर म्हणजे महाराजांच्या याच्यावरनं जे आपलं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या याच्यावरनं. तर इंस्टाग्रामला जा, आपलं अकाउंट आहे हंसराज पिंगळे म्हणून, तिथं फॉलो करा. तर रील कशी आवडते तुम्ही बघा. तर आपलं झालं आहे आता, निघायचंच आहे. आपल्या दुकानाचा टाईम झाला आहे तर दुकानावर निघावंच लागेल. तर चला, श्री स्वामी समर्थ. तर आता मस्त आपण आलो होतो घरी. मग आता काय चहा तर प्यायचाच नाही कारण की दुपारच्या चहाची मला सवयच नाही जास्त. मग आता मस्तपैकी निघतो आपलं दुकानावर. चला, जायच्या आधी आपण मस्त थोडं काकूंना भेटून येऊ. आपण ते झोपलेत का? झोपले. तर हे राहिलं आजी आणि ही राहिली परी. पागल काय करते ही राहिली काय येडे चाय करत बसते. चला, शॉपवरून लागलो आता आपण. ही राहिला शॉप. तर आता चला, काय काम आहे बघूत. आपण मस्त बसलेलो होतो तर आपल्याला भेटायला आपला अक्षय भाऊ येऊन लागला. तर आपला मस्त म्हणजे असा जिगरी दोस्त आहे, काही विषय नाही भाऊचा. कारण की आम्ही 5वीपासून सोबतच आहे, क्लासमेट आहेत आम्ही. तर तेव्हापासूनच्या आत्तापर्यंत सोबतच आहे, पुढे बी सोबतच राहू. कारण मित्रता आहे ही कधी संपत नाही. बात तो सही है. मंडळी, आपला भाऊ आला होता गाडी धुवायला, म्हणजे क्लासमेटच आहे. भाऊ खूप दिवसानंतर भेटायला आला आणि भाऊ बरोबर आर्मीमध्येच आहे. त्याची गाडीच वॉश करायची होती. तर भाऊला बघून एवढा आनंद होतो आहे कारण तो खूप दिवसानंतर भेटला. आता भाऊला भेटलं गेलं आहे. मग आता आपला आजचा ब्लॉग संपूया. मग आता भेटूत आपण सकाळी नवीन सुरुवातने. तर चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.